मित्रांनो, कसे आहात तुम्ही? माझे नाव प्रवीण आहे आणि मी एका शहरात राहतो. मी 25 वर्षांचा आहे. घरी आई, बाबा आणि मी असतो. बाबा रिटायर आहेत आणि आई हाऊसवाईफ आहे. मी एक ऑफिस मध्ये चांगल्या पदावर आहे. आम्ही माझ्या सर्व नातेवाईकांना 2 महिन्यातून एकदा फोन करून त्यांची तब्येत विचारण्याची सवय होती. त्याचप्रमाणे मी माझ्या मामींना पण विचारत होतो, कारण मी मामाचा खूप लाडाचा आहे. माझी मामी एका बिमारीमुळे निधन झाले, त्यामुळे मामाने दुसरे लग्न केले. ही मामी पण खूप चांगली होती. आम्ही नेहमी एकमेकाची गंमत करत होतो. पूर्वी मी जेव्हा कधी मामाच्या घरी जायचो तेव्हा मामीला चिडवत असे. मामी बरोबर माझे हे विनोद फोनवर पण चालायचे. असेच एकदा मी बाहेरून परतल्यावर माझ्या मामाला भेटायला गेलो होतो. त्या दिवसांत मी मोकळा होतो तेव्हा माझ्या मामांनी मला थांबवले आणि मला गाडी चालवायला शिकवले. मी काही दिवस त्याच्या घरी राहिलो. माझे मामा मला रोज गाडी चालवायला सोबत घेऊन जायचे. आता त्यांच्या घरी राहायला लागल्यावर मी राशन वगैरे वस्तू पण आणायचो. मामाचे घर अगदी लहान होते. फ्रीजच्या 3 खोल्या होत्या. मी आल्यामुळे मी आणि मामा सोबत झोपायचो आणि त्याची मुलं आणि मामी एका खोलीत. मुलंही माझ्यावर खूप खुश होते. आमची चांगली पटत होती. मी नेहमी त्याच्यासाठी काही न काही खायला किंवा खेळायला आणत होतो. एका रात्री मला लघवी लागली आणि मला जाग आली. मी उठून बाथरूम मध्ये गेले. लघवी करून परत आलो तेव्हा मला झोप येत नव्हती, पण मामा तेव्हा होते नाही आणि मला मामीच्या जोरात बोलण्याचा आवाज येत होता. तेव्हा रात्रीचे साधारण 1 वाजले होते. मी अंथरुणावर होऊन होतो. मामी कशामुळे एवढ्या जोरात बोलत आहे माहित नव्हते आणि मामा हळू बोलत होते, पण मामी काही ऐकायला तयार नव्हती. मी जाऊन विचारावं असं वाटत होते, पण माझी हिंमत झाली नाही आणि त्यानंतर मला झोप लागली. सकाळी उठलो तर मामी थोड्या रागातच होत्या. मामा कामावर गेले आणि मुले शाळेला निघाली. मामी थोडी रागावलेली दिसत होती. मग सर्व काम उरकून मामीला विचारले, आणि काल रात्री काही भांडण झालं हो तुमचं? मामी म्हणाली, काही नाही. मी मुद्दाम निमित्त काढण्यासाठी म्हणालो, मी सर्व ऐकलं आहे. मी रात्री बाथरूम साठी उठलो होतो तर तुमचा आवाज येत होता आणि नंतर मी ऐकलं आहे. मी असं म्हणाल्यावर मामी एकदम चूक झाल्या, जणू काही मी खूप महत्वाची गोष्ट माहीत झाली. आता त्याचा चेहरा वेगळा झाला होता आणि मामी म्हणाल्या, पुन्हा अशी चूक करू नकोस, नाहीतर काहीतरी वेगळं होईल. असं म्हणत मामी निघून गेल्या. त्याला काय म्हणायचे आहे ते मला समजले नाही. नंतर मी माझ्या मामा सोबत बाहेर गेलो होतो आणि रात्री परत यायला उशीर झाला होता. मामा अजून बाहेरच होते आणि मी घरी आलो होतो. रात्रीचे 10 वाजले होते आणि रात्रीचे जेवण करून मुले झोपली होती. मामाचे पण जेवण झाले आणि थकले आल्यामुळे झोपायला गेले. जेवण झाल्यावर मी मामीला म्हणालो, मामी माझे डोके दुखत आहे, मी आराम करतो. थोड्या वेळाने मामी खोलीत आल्या. थोडा वेळ इकडे तिकडे बोलून झाल्यावर मामी पुन्हा विचारू लागल्या, त्या रात्री खरंच तू काही ऐकलं का? मी म्हणालो, होय. मग ती म्हणाली, तुझं डोकं दुखत होत ना? विश्रांती घे. चल, मी तुझ्या डोक्याला बाम लावून देते, म्हणजे तुला छान झोप येईल. मामी माझ्या डोक्याला हात लावू लागली. मामीची नजर माझ्यावर होती, पण ती का बरं अशी पाहत आहे हे मला कळत नव्हते. पण मी एका विचित्र परिस्थितीत अडकलो होतो, कारण ती नजर वेगळीच होती. आणि अचानक ती म्हणाली, तुझी गर्लफ्रेंड नाही का? हे विचारल्यावर मी मुद्दाम म्हणालो, नाही. आता सर्व काही कळलं आहे. मला कोणावर तरी प्रेम करण्याची खूप इच्छा आहे. मग मामी म्हणाल्या, मला जशी तळमळ होती आता तशी नाही आहे, कारण तुझ्या मामाने प्रेम करणे सोडून दिले आहे. आणि तू ऐकलं आहे, त्या दिवशी यासाठी आमचे भांडण होते. तेव्हा मला समजले, मामामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून. त्यानंतर मी मामी पाहिलं आणि मामीने माझ्याकडे पाहिलं. नंतर मी मामीला म्हणालो, तुम्ही आता आराम करा, मी पण करतो. आता मला समजले होते मामीला काय पाहिजे म्हणून. दुसऱ्या दिवशी मी मामीकडे मुद्दाम थोडं वेगळं बोलू लागलो, पण मामी काही म्हणायची नाही. उलट तिला मजा येत होती. मी आता खोडी पण काढत होतो मामीच्या. आता आमचे जवळीकता वाढू लागली होती. एक दिवशी मामा मानले, आज मी येणार नाही तर तुम्ही जेवण करून मूल आणि तुम्ही आराम करा, मी उद्या येईल. हे ऐकून तर मला खूपच बरे वाटले. मामा गेले आणि मूल पण शाळेत गेले.
नंतर मी कामात मामीची मदत करत होती आणि मामीच्या खोडी पण काढत होती. मामी आज खुश दिसत होती. मी विचारल, आज खूप खुश दिसत आहे तुम्ही, काय कारण आहे? तर ती हसली आणि म्हणाली, तुम्ही आहे ना म्हणून. मी समजलो काहीतरी मामीच्या मनात आहे. त्या दिवशी रात्री आम्ही जेवण केलं आणि मूल झोपले. मी टीव्ही पाहत होतो. मामी आपले काम उरकून आली आणि माझ्याकडे बसली. थोडा वेळ बोलता बोलता मी मामीला विचारले, मामी किती दिवसापासून मामाचा असा प्रॉब्लेम आहे? तर मामी नाराज झाल्या आणि म्हणाल्या, खूप दिवस झाले. मी कस तरी स्वतःला रोखले आहे. आता मी म्हणालो, आता रोखण्याची गरज नाही, मी आहे ना. यावर मामी माझ्याकडे एक सारखे पाहू लागल्या. आता मी समजलो होतो मामीला पण आवश्यकता आहे. आता मी थोडा जवळ आणि माझा हात एकदम. आता त्या चूप होत्या. मी त्याच्याकडे पाहिले तर तिचा चेहरा मला भारावून टाकत होता. जणू काही खूप दिवसांनी त्यांना काही मिळालं असावं. आता आम्हाला रोखणार कोणी नव्हते. आता एकदम जवळ. आता खूप दिवसाची तिची इच्छा पूर्ण होत होत. आता माझ्या प्रत्येक कामात ती प्रतिसाद देऊ लागली होती. आता आमचे असेच सुरू होते आणि काही वेळाने या विलक्षणची अंत झाला आणि मामी म्हणाल्या, खूप दिवसांनी मला काहीतरी मिळाले. अशाच गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.